श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। आज ब्रह्मनायकने या संदेशासाठी तुमची निवड केली आहे। जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप चमत्कारिक गोष्ट गमावू शकता। आजचा हा संदेश तुमच्या समोर आला आहे याचा अर्थ तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे। देव तुम्हाला काही अनपेक्षित देऊ इच्छित आहे। हा संदेश लक्षपूर्वक 4 मिनिटे ऐका आणि आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझे ब्रह्मनायक आहे असे टाईप करा। स्वामी आज तुम्हाला सांगत आहे, आज मला तुमच्याकडे यायला भाग पडले आहे। आता तुला काळजी करण्याची गरज नाही। मी तुला जे सांगेन ते तुला करावे लागेल। जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील। पण मी तुम्हाला निराश करून तुमच्या जीवनात आनंद देईल असे समजू नका। तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत ज्याच्यापासून तुम्ही दूर राहावे, कारण असे लोक तुमच्या जीवनात विषासारखे असतात आणि ते पिण्याने माणसाचा मृत्यू होतो। माझ्या मुला, तुझ्या आयुष्यातील विष कमी करण्यासाठी तू स्वतःला बदलायला हवे। तुमच्या घरात काही बदल करायला सुरुवात कर। जेव्हा तुम्ही हे बदल करायला लागाल तेव्हा सर्व काही आपोआप बदलू लागेल। पण लक्षात ठेव, बदल तुमच्या हिताचा असला पाहिजे। जर तो तुमच्या हिताचा नसेल तर तुम्हाला इच्छा असूनही काही करता येणार नाही। आजचा दिवस खूप शुभ आहे, कारण आज तुझ्याकडे स्वतःला बदलण्यासाठी संपूर्ण दिवस आहे आणि ही संधी तुमच्या आयुष्यातून जाऊ देऊ नका। माझ्या मुला, ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही। आयुष्यानुसार जीवनाचा विचार केला तर खूप छान वाटेल। जसे आजपर्यंत मी तुला कधीच पडू दिलं नाही, तसेच भविष्यातही मी तुला कधीच पडू देणार नाही। माझ्या बाळा, तुझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेव। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी इज ग्रेट असे टाईप करा। माझ्या मुला, माझे आशीर्वाद तुला नेहमीच प्रत्येक निर्णय घेण्याचे बळ देतील, जेणेकरून तू प्रत्येक निर्णय शहाणपणाने घे आणि तुझ्या आयुष्यातील महत्त्वाची कामे पूर्ण करू शकशील। जर तुम्ही मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब केला तर तो मार्ग तुम्हाला जीवनातील योग्य स्थळी घेऊन जाईल। तिथून तुमचे भविष्य उज्ज्वल आणि सोनेरी होईल, जिथून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल आणि फक्त आनंद आणि आनंद मिळू शकाल। जीवनात तुम्ही शांततेने पुढे जाऊ शकता। माझ्या मुला, माझे काम फक्त तुला योग्य मार्गावर नेण्याचे आहे, परंतु त्या मार्गावर चालणे हे तुझे काम आहे। तू मी दाखवलेल्या मार्गावर चालणार की नाही हा निर्णय तुझा आहे, परंतु हे लक्षात ठेव, मी दाखवलेल्या मार्गावर चालला तर त्या मार्गावर सुख, समृद्धी आणि ज्ञान प्राप्त होईल आणि स्वतःच्या मार्गावर चालला तर त्या मार्गावर अज्ञान, दारिद्र्य आणि निराधारपणा येईल। कारण माझ्या मुला, तुझे चांगले भविष्य मी दाखवलेल्या मार्गावर अवलंबून आहे। मी तुझ्यासाठी तो मार्ग खुला केला आहे, ज्यावर सर्व सुविधा आहेत, जे तुमच्यासाठी आवश्यक आहे। पण जर तुम्ही माझे म्हणणे ऐकून चुकीच्या मार्गावर चाललात तर तुम्हाला अनेक दुःखांना सामोरे जावे लागेल। त्यामुळे माझ्या मुलांनो, नेहमी योग्य मार्गाचा अवलंब करा। मी प्रत्येक रूपात तुझ्या सोबत आहे। मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवीन, त्यामुळे तुम्ही कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही। कारण नर्वसमध्ये माणूस कोणताही काम नीट करू शकत नाही, कारण चिंताग्रस्त माणूस नेहमी चुकीचे निर्णय घेतो आणि याच भीतीमध्ये तो जगतो। त्याने घेतलेला निर्णय त्याला इजा करू नये। आयुष्य एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अडचणीचा सामना करावा लागतो, पण आयुष्यात कोणाकडूनही हार स्वीकारू नये। जो माणूस इतराचे शब्द मनाशी जवळ बाळगतो तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही। म्हणून नेहमी निर्भय राहून आयुष्यात पुढे जा। जर तू स्वतःला कमकुवत समजत असेल तर हा विचार मनातून काढून टाक, कारण माझ्या बाळा, तू दुर्बल नाही, तुझा प्रभू तुझ्या पाठीशी आहे। मी तुम्हाला प्रत्येक क्षणी शक्ती देतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही एकटे वाटू नये। माझे आशीर्वाद तुम्हाला सदैव योग्य मार्ग निवडण्यासाठी साथ देतील
जेणेकरून तुम्ही चुकीच्या मार्गाने भटकू नका आणि जरी तुम्ही भटकलात तरी माझ्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या ग्रस्थानावर नक्कीच पोचाल। तुमच्या यशासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचा विचार। तुमच्या स्वतःच्या विचाराबरोबरच तुमचा स्वतःचा विश्वास। जेव्हा या दोन गोष्टी तुमच्यात असतात मग तुम्हाला कशाची भीती वाटते। तुम्ही कोणतेही काम अगदी सहज करू शकता आणि तुम्हाला यश मिळवायचे असेल तर हे शक्य आहे। माझ्या मुला, माझी कृपा सदैव तुझ्यावर राहील, कारण तू माझा लाडका मुलगा आहेस आणि मी तुझा पिता आहे। या नात्याने तुला योग्य मार्गावर मार्गदर्शन करीन, परंतु तू कोणताच मार्ग निवडला हे तुझ्यावर अवलंबून आहे। माझ्या मुला, मी तुला हे ज्ञान देईल की स्वतःवर जास्त विश्वास ठेव, कारण तू स्वतःसाठीच आहे आणि नेहमी लक्षात ठेव, आयुष्यात तुमचे स्वतःचे कोणी नाही। वाईट काळात तुमची स्वतःची माणसे देखील तुम्हाला सोडून जातात, म्हणून स्वतःला स्वावलंबी बनवा, स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवा, स्वतःला इतके मजबूत करा की बाह्य शक्ती तुमचे काही नुकसान करू शकत नाहीत। मला आशा आहे की मी तुला सांगितलेल्या सर्व गोष्टी तुला चांगल्या प्रकारे समजल्या असतील। मला फक्त तुझे चांगले हवे आहे, म्हणून मी आज तुझ्यासाठी तुझ्याकडे आलो आहे। माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकोस, ते तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। हे लक्षात ठेव माझ्या मुला, आता तुला फक्त तुझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि लोकांच्या बोलण्यावर प्रभाव पडून आयुष्य खराब करू नकोस। स्वतःवर विश्वास ठेव, तुझ्यापेक्षा कोणीही मोठे नाही। जगात काहीही साध्य करणारी शक्ती तूच आहेस। मी तुझ्यातच राहतो, फक्त तुझ्या मनात माझ्याकडे पहा। हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल। व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका। स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, ही स्वामी चरणी प्रार्थना। बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय।